तुमच्या व्हेइकलला 15 वर्ष पूर्ण झाली असतील आणि पुढच्या 5 वर्षासाठी जर तुम्हाला तुमच्या व्हेइकलचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते वाढवून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा परिवहन.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे आणि व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे टाइप करायचा आहे। तो टाइप केल्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक छोटीशी पॉपअप विंडो ओपन होईल, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर इथं ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला तुमच्या व्हेइकल रिलेटेड वेगवेगळ्या सर्व्हिसेस इथे बघायला मिळतात। सगळ्यात आधी तुम्ही मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो तुमच्या आरसीशी लिंक्ड असणं गरजेचं आहे। मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर करीन। तो मोबाईल नंबर सगळ्यात आधी तुम्ही अपडेट करून घ्या। जर मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट नसेल होत तर तुम्हाला मॅन्युअली तो अपडेट करावा लागणार आरटीओ ऑफिसला व्हिजिट करून। तर त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ मी जो बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्याबरोबर शेअर करतोय। आता आपलं जे काम आहे ते रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन, कारण आपल्या गाडीला झालेली आहेत 15 वर्ष पूर्ण आणि शिवाय साधारण 6-1 महिने एक्स्ट्रा झालेली आहेत, म्हणजे आपलं आरसी जे आहे ते एक्सपायर झालेलं आहे आणि ते आता आपल्याला रिन्यू करायचं आहे। तर त्यासाठी आपण रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन वरती क्लिक करतोय। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेलं आहे। इथे तुम्हाला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय आणि खाली चासीचे शेवटचे 5 डिजिट तुम्हाला इथे टाइप करायचे। तर इथे मी चासीचे शेवटचे 5 डिजिट टाइप केल्यानंतर इथे व्हेरीफाय वरती क्लिक करतोय। त्यानंतर तुम्हाला पुन्हा युअर एन्व्हायरमेंट टॅक्स ग्रीन टॅक्स इज पेंडिंग, प्लीज पे युअर ग्रीन एन्व्हायरमेंट टॅक्स। आपल्याला याचा जो एन्व्हायरमेंट टॅक्स आणि ग्रीन टॅक्स जो आहे तो पे करावा लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढे व्हेइकलच्या रजिस्ट्रेशनसाठी या टॅबवरती यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे जाणार आहोत आणि पे युअर एन्व्हायरमेंट टॅक्स, तर तो आपण इथनं सिलेक्ट करून भरतोय। तर इथे पुन्हा एकदा चासीचे शेवटचे 5 डिजिट आपल्याला इथे टाइप करायचे आहेत। तर हे मी टाइप केलेलं आहे आणि आता हे मी सबमिट करतोय। हे सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की व्हेइकल रिलेटेड किंवा तुमच्या रिलेटेड सगळे डिटेल्स तुम्हाला इथे शो होत आहेत। ओनरचे डिटेल्स, कोणती गाडी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि खाली टॅक्स डिटेल्स आहेत। तर टॅक्स डिटेल्स मध्ये एन्व्हायरमेंट टॅक्स जो आहे तो आपण इथे सिलेक्ट करू लमसम 5 इयर्स साठी। लमसम 5 इयर्स साठी त्यांनी आपल्याला साधारण 2000 रुपये अमाऊंट दिलेली आहे आणि आपला आरसी जे आहे ते ऑलरेडी एक्सपायर झालेलं, त्यामुळे 400 रुपये आपल्याला एक्स्ट्रा पेनल्टी लागलेली इथे बघायला मिळते। साधारण आपला आरसी एक्सपायर होऊन 6 महिने झालेले आहेत। तर आता इथे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता। तर आता आपण पेमेंट कलेक्शन डिटेल्स वरती क्लिक करणार आहे। परत एक विंडो ओपन झालेली आहे, प्लीज रीड इट केअरफुली बिफोर प्रोसिडिंग फॉर पेमेंट। तर त्यांचं म्हणणं आहे की एकदा सगळे डिटेल्स व्यवस्थित चेक करून घ्या पेमेंट करण्याआधी। तर आपण एकदा सगळे डिटेल्स एकदा चेक करू। तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी ओके आहेत। आपण इथे क्लिक करू आणि कन्फर्म पेमेंट वरती क्लिक करतोय। तर आता ही पेमेंट गेटवे आहे, तर इकडनं आपल्याला पेमेंट करायचंय। तर इथे मी टिक करतो आणि कंटिन्यू करतो। पेमेंट मोड आपण आधी सिलेक्ट केला आणि आता आपण इंटरनेट बँकिंग थ्रू पेमेंट करणार आहे। सो आता आपण HDFC रिटेल बँक आणि इथे आता आपण पे नाऊ वरती क्लिक करतोय। पे नाऊ वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जो पेमेंट गेटवे आहे तो पण इथं ओपन होतोय आणि इथं आपण लॉग इन केलेला आहे आपल्या पेमेंट गेटवे थ्रू आणि इथे बघू शकता आता आपण इथनं पेमेंट करतोय। तर आता इथे OTP येईल, मला OTP जो आलेला आहे तो OTP आपण इथे टाकूयात आणि सबमिट करूयात। इथे सबमिट केल्यानंतर एक थोडासा वेळ घेईल आणि आता आपलं जे पेमेंट होतं ते कंप्लीट झालेलं आहे। त्यांनी एक फीडबॅक फॉर्म इथे पाठवलेला आहे, तर तो आपण इथे क्लोज करूयात आणि हे जे आहे ते पेमेंट आपलं जे झालेलं आहे तर त्याची रिसीट इथं जनरेट झालेली बघायला मिळते। तर याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे, तर इथे मी प्रिंट वरती क्लिक करतो। याची जी PDF आहे ती मी सेव्ह करून घेतो। तर अशा प्रकारे आपलं हे पेमेंट झालेलं आहे। आता आपण पुन्हा एकदा काय करूयात, बॅक जाऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला व्हेइकल नंबर जो आहे तो इथे टाइप करायचा आहे। इथे ऍक्सेप्ट वरती क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचं। पुन्हा एकदा प्रोसीड वरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे
आणि इथे चॅसीचे शेवटचे 5 डिजिट एंटर करायचे. व्हेरीफाईड डिटेल्सवरती क्लिक करायचे. व्हेरीफाईड डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे एक जनरेट OTPचं ऑप्शन, तर तिकडनं आपण OTP जनरेट केलेला आहे. आता इथे OTP जो आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तो OTP आपल्या मोबाईलवरती आलेला आहे, तो आपण इथे टाकलेला आहे आणि OTP आपण इथे सबमिट केलेला आहे. OTP सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला इथे सगळे ओनरची इन्फॉर्मेशन दिसते आणि लेटेस्ट टॅक्स डिटेल्स, जे की आत्ता आपण ग्रीन टॅक्स जो पे केला होता तर तो 2000 आणि 400 रुपये फाईन आपल्याला तिथे पडला होता. आता इथे इन्शुरन्स डिटेल्स सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत आणि खाली जे आहे ती फी पॅनल आपल्याला दिसतोय. तर त्या फी पॅनलमध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला अजून एक फाईन अमाऊंट ॲड झालेली आहे. तर ती अमाऊंट जी आहे ती साधारण 2700 रुपये आहे. म्हणजे टोटल आता आपल्याला 4358 रुपये पे करायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पे करायच्यात आणि ऑलरेडी आपण 2400 रुपये पेड केलेले आहेत आणि प्लस आपल्याला 4358 रुपये पे करायचे आहेत. आपल्याला फाईन लागलेला आहे कारण की 6 महिने आपण लेट हे जे आहे ते रिन्यू करतोय, त्यामुळे तो एक टेंटेटिव्ह फाईन आपल्याला इथे दिलेला आहे. नाहीतर आपल्याला 1658 रुपयामध्ये आपलं काम झालं असतं. तर आता आपण हे सुद्धा पे करूयात. इथे प्रोसीडवरती क्लिक केलं, इथे क्लिक करून कन्फर्म पेमेंटवरती मी क्लिक करतोय. इथे परत एकदा पेमेंट गेटवे सिलेक्ट करू, त्यानंतर इथे टिक करून कंटिन्यू करू. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथं इंटरनेट बँकिंग थ्रू पे करायचं आहे. तर इथे मग मी HDFC रिटेल बँक केलं. त्यानंतर परत एकदा आपण पे नाव करू. इथं मी माझा कस्टमर ID टाकलेला आहे आणि इथं मी पासवर्ड टाकलेला आहे. तर आता हे सुद्धा पेमेंट आपण इकडनं कन्फर्म करू. इथे एक आपल्याला OTP आला आहे. आता आपलं पेमेंट जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे, तर ते थोड्याच वेळात अपडेट होईल. आणि इथे बघा, तर इथे एक तुम्हाला ही सर्व्हिस कशी वाटली त्याचे रेटिंग संदर्भातली एक पॉपअप विंडो आलेली आहे, ती आत्ता आपण क्लोज करूयात. तर ही जी आहे ही पेमेंट रिसिट आता आपल्याला मिळालेली आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी प्रिंट म्हणजे PDF सेव्ह करूयात. तर आत्ता जे आपण पेमेंट केलेलं आहे त्याची PDF आत्ता आपण इथे सेव्ह करूयात आणि त्याच्यानंतर आपण प्रिंट CMV फॉर्म 25 हा जो फॉर्म आहे तो प्रिंट करूयात. तर हा एक फॉर्म आहे, हा फॉर्मसुद्धा आपण सेव्ह करूयात, फॉर्म 25. तर ओव्हरऑल आता आपण बघू शकता की आपल्यासमोर याची जी आपण जे काही पेमेंट केलेलं आहे RC रिन्युअलसाठी, तर त्या पेमेंटची रिसीट आपल्यासमोर जनरेट झालेली आहे. प्लस हा जो फॉर्म 25 जो आहे तो सुद्धा जनरेट झालेला आहे. तर आता आपण जाऊयात फॉर्म 25 एक्झॅक्टली काय आहे तो एकदा चेक करूयात. तर आता आपण बघू शकता की हा फॉर्म 25 जो आहे तर तिथे आपल्याला इथे एक फोटो पेस्ट करायचा आहे ओनरचा. त्यानंतर इथे 2 सिग्नेचर्स करायचे आहेत, इथे 2 आणि इथे एक. सेकंड पेजवरती बघू, सेकंड पेजवरती आपण जे पेमेंट केलेलं आहे त्याची रिसीट आहे. तर आता या फॉर्म 25 सोबत आपल्याला ह्या ज्या दोन्ही ग्रीन टॅक्सची रिसीट, त्याचबरोबर RC व्हेकल रिन्युअलची जी काही पेमेंट आपण केलेलं आहे त्याची रिसीट, प्लस इथे एक फोटो लावायचा आहे, इथे एक सिग्नेचर, इथे एक सिग्नेचर आणि इथे एक सिग्नेचर आपल्याला करायची ओनरची. त्याच्यासोबत आपल्याला इन्शुरन्स, आपण जो गाडीचा इन्शुरन्स केलेला आहे तो लागणार आहे. त्याचबरोबर गाडीची PUC लागणार आहे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी आपल्याला याच्यासोबत जोडून हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. तो सुद्धा RTO मध्ये तुम्ही याच्यासाठी कधीही जाऊ शकता आणि हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तिथल्या ऑफिसर्स जे आहेत तर तो हा फॉर्म चेक करतील. प्लस आपली व्हेकलची जी कंडिशन आहे तर ती सुद्धा चेक करतील आणि त्याच्यानंतर हे जे RC रिन्यू होऊन आपल्या घरी साधारण पुढल्या 10 ते 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्या घरी येऊन जाईल. म्हणजे जो कोणता तुमचा पोस्टल ॲड्रेस असेल त्यावरती तुम्हाला नवीन RC मिळून जाईल आणि पुढल्या 5 वर्षासाठी तुमची जी व्हेकल आहे ती व्हॅलिड होऊन जाईल.